आदिवासी जमातीत घुसखोरी करण्यासाठी मोठा प्रयत्न करते, त्यांनी आंदोलन मोर्चे सुरू केलेले आहेत आणि तो एक नालायक साला बबनराव लोणीकर आणि विजय पंडित हे दोन आमदार आहेत, हे त्या बंजारा समाजाची शिफारस करतात। या नालायकांना पण धडा शिकवला पाहिजे ह्या दोन्ही आमदारांना। असे आमदार जर आदिवासी विरोधात काम करत असतील, ह्या दोन्ही आमदारांना लाताडल्याशिवाय आपण राहायचं नाही। आणि या दोन्ही आमदाराचा, लोणीकर आणि या पंडितचा मी जाहीर निषेध करतो। त्याचसोबत सर्व आदिवासी बांधवांनी अजून जागे झाले नाही, जागे वा झोपेतून तुमच्या ताटातलं घेण्यासाठी हे इतर समाजाचे लोक धडपड करतात, तुमच्या छाताडावर बसण्यासाठी प्रयत्न करतात, तरी आपण झोपेचं सोंग घेऊन गप्प बसलेले। आज पेसा भरती असू द्या, आदिवासींच्या विशेष पद भरती असू द्या, आदिवासींचं आरक्षण वाचवलं पाहिजे, वसतिगृह आश्रमशाळा वाचवलं पाहिजे, खाजगीकरण बंद झालं पाहिजे, गायरान वन जमिनीचे मुद्दे प्रलंबित आहेत ते निघाले पाहिजे। या सर्व मुद्द्यांना धरून आज आदिवासी बांधवांचं सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी शहापूर पासून मुंबई येथे मंत्रालयावरती आदिवासी उलगुलान धडकणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी गट तर संघटनवाद पक्षवाद सोडून सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आदिवासी समाजात घुसखोरी करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे। धनगर बंजारा सारख्या लोकांना आदिवासी आरक्षणात घुसखोरी करू देऊ नये, यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित या, एकजूट व्हा, संघटित व्हा। त्यामुळे अभिनय तो कभी नाही, सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या विचारांचं क्रांतीचं उलगुलान करण्याची वेळ आलेली आहे। आदिवासी समाजाला वाचवण्याची वेळ आलेली आहे। घरात सोडून मेल्यापेक्षा रस्त्यावरती समाजासाठी लढून मारा। आणि सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे, आपले 25 आमदार 4 खासदार काही कामाचे नाही, हे आदिवासी समाजासाठी काही करत नाही, एक तोंडातून बरं शब्द काढत नाही। त्यामुळे यांची अपेक्षा न करता आपल्याला चळवळीच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे। आणि या गेंड्याच्या कातडीच्या झोपलेल्या सुस्ताडासारख्या सरकारला जागे करण्यासाठी, आदिवासी न्याय मिळवून घेण्यासाठी दिनांक 14 रोजी शहापूर येथे सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहून मुंबई येथील मंत्रालयावरती धडकायचं।